ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, या सरकारमध्ये आमच्या पत्रकारांना मोठी मजा येत असेल, कारण कोणाच्याही समोर नेऊन आपला दांडू नेला की त्याच्या मनात येईल ते तो बोलतो। समन्वय काही नाही आहे, त्यामुळे तुम्हालाही बातम्या चांगल्या मिळत असतील, पण या ठिकाणी कुठला समन्वय नाही आहे। कोण काय बोलतो माहिती नाही आहे, कशावरही आपल्या प्रतिक्रिया चालल्या आहेत। आणि कोविडमध्ये ज्यावेळी लोक मरतायत त्यावेळी त्याची चिंता नाही आहे, पण त्याच्यावर तुम्ही बोलायचं नाही। तुम्ही जर कोविडमध्ये लोक मेले म्हटलं, महाराष्ट्राचा अपमान। तुम्ही जर कोविडमध्ये लोक आजारी पडले म्हटलं, लोकांना बेड मिळत नाही म्हटलं, महाराष्ट्राचा अपमान। खरं म्हणजे जेवढा महाराष्ट्राचा अपमान उभ्या देशामध्ये आपल्या कृतीच्या माध्यमातून या सरकारने केलाय ना, या सरकारने एवढा कधीच झाला नाही, एवढा अपमान या महाराष्ट्राचा झालाय। कोरोनाची अवस्था महाराष्ट्रामध्ये भीषण आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आमच्या मंत्र्यांना, आमच्या राज्यकर्त्यांना इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सुचतात कशा, यांना झोप कशी येते। जवळजवळ 15 लाख लोक या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आज कोरोनाने ग्रसित होत आहेत। 39,000 पर्यंत आकडा मृत्यूचा पोहोचतोय। अशा प्रकारे लोक मरतायत की काल होता आणि आज नाहीये। आपल्यापैकी अनेकांच्या जवळजवळचे लोक, चांगले चांगले लोक असे अचानक आपल्यातनं निघून गेले, आपण कल्पना देखील करू शकत नाही। आणि ही तर अधिकृत आकडे आहेत। 38,000 जो काही आकडा असेल तो अधिकृत आकडा आहे, पण अनधिकृत आकडा हा याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे। एकट्या मुंबईमध्ये तुम्ही जर मे आणि जूनचे आकडे बघितले तर कोरोनाने मेलेल्यांचे आकडे आणि प्रत्यक्ष वाढलेले मृत्यू याच्यामध्ये 8-9 हजाराचा फरक आहे। या महाराष्ट्रामध्ये किमान 15,000चा फरक आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात आज लोक, हा शब्द योग्य नाही, पण किड्या मुंग्यासारखे मरून राहिले आहेत। आणि राज्यकर्त्यांना झोप कशी येते हे मला समजत नाही। या राज्यकर्त्यांना या कोरोनाचं गांभीर्य आहे का? कशावर चर्चा चालल्या आहेत, कशावर हे बोलतायत, काय हे करतायत, यांचे इंटरेस्ट काय आहेत? एकच धंदा चाललाय, बदल्यांचा धंदा। बदल्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम करताना कोणी दिसत नाही। आज ज्या प्रकारे कोरोनाचा धंदा मांडलाय, आश्चर्य वाटतं मला। आम्ही कधीतरी मसण्या उदाची या ठिकाणी गोष्ट ऐकली होती, जो खऱ्या अर्थानं त्या प्रेतावरचं, त्या टाळूवरचं लोणी आपण म्हणतो तसं प्रेताचा मेंदू काढणारा मसण्याऊद नावाचा प्राणी असतो असं आम्ही ऐकलं होतं। आता तुमची तुलना त्यांच्याशी करायची का, मला ते शोभत नाही म्हणून करत नाही, पण मला राज्यकर्त्यांना विचारायचं आहे की या कोविडचा बाजार तुम्ही मांडला, बाजार या कोरोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार चाललाय, कोरोनामध्ये भ्रष्टाचार कोणी विचार करू शकतं? लोक मरत असताना भ्रष्टाचार कोणी विचार करू शकतं? कुठे चाललाय हा महाराष्ट्र माझा? जरा राज्यकर्त्यांनी आज आम्हाला उत्तर दिलं पाहिजे। आज खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उभ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लहर आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी स्थगिती मिळाल्यानंतर केस दाखल केली, पण 1 महिना केस मेन्शन केली नाही। का नाही केली मेन्शन? काय कारण होतं? केस जर दाखल केली तर जोपर्यंत चीफ जस्टिस समोर जाऊन केस मेन्शन होत नाही तोपर्यंत नवीन बेंच बनू शकत नाही। जोपर्यंत नवीन बेंच बनणार नाही तोपर्यंत स्थगिती दूर होऊ शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे। मग वेळ काढूपणाचं धोरण काय? कधी कधी मला असं वाटतं की तुमच्या मनातच काहीतरी काळं आहे। तुम्हाला मराठा समाजाचं आरक्षण हे नको आहे आणि म्हणून अशा प्रकारचं वेळ काढू धोरण तुम्ही करताय का, हा सवाल माझ्या मनामध्ये या ठिकाणी येतो। आणि आता काही लोक अकलेचे तारे तोडतात।
काय म्हणाले, हा जो भाजपच्या काळात झालेला कायदा होता, कायदा चुकीचा होता. अरे वेड्या, तो कायदा चुकीचा असता तर उच्च न्यायालयाने तो वैध का ठरवला असता. देशामध्ये विविध राज्यांनी आरक्षणाचे कायदे केले. उच्च न्यायालयाने केवळ 2 कायदे वैध केले आहेत, केवळ 2. एक तामिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा. इतर कोणाचाही वैध झाला नाही. महाराष्ट्राचा कायदा वैध झाला आणि त्यामध्ये जे मुद्दे आता हे काँग्रेसचे आणि बाकी सगळे राष्ट्रवादीचे लोक मांडतात, मला आश्चर्य वाटतं तुम्ही आमच्या बाजूचे का ज्यांना आरक्षण नको आहे त्यांच्या बाजूचे. कारण ते जे मुद्दे मांडतात तेच मुद्दे सांगतात. म्हणतात कसं 102व्या घटना दुरुस्तीनंतर या ठिकाणी आरक्षण देता येईल, कसा कायदा तयार केला. अरे हाच प्रश्न ज्यांनी याचिका टाकली आणि मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांनी उच्च न्यायालयात उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की हा कायदा त्याच्या आधीचा कायदा आहे, याला ते लागू होणार नाही. महाराष्ट्र सरकारला पूर्ण अधिकार होता आणि त्या अधिकारात तयार केलेला कायदा असल्यामुळे हा व्हॅलिड कायदा आहे हे उच्च न्यायालयाने सांगितलंय. वाचतही नाहीत, समजतही नाही, पाहतही नाही, कायदाही माहित नाही, मनातील ते बरळतात. प्रयत्न एकच असतो, आता आपला नाकर्तेपणा सिद्ध झाल्यानंतर पुन्हा काहीतरी भाजपच्या डोक्यावर टाकता येईल का. मग त्यातल्या काहींनी शक्कल काढली, म्हणाले केंद्र सरकारनेच दिलं पाहिजे, केंद्र सरकारनेच दिलं पाहिजे, केंद्राला सांगा. त्या ठिकाणी केंद्रामध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करा. केंद्र सरकारने 50% वर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून 10% आरक्षण ऑलरेडी दिलाय. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून दिलाय आणि ते 10% आरक्षण जे सर्व प्रकारच्या आर्थिकदृष्ट्या मागास लोकांकरता आहे तेही सर्वोच्च न्यायालयामुळे मधनी खंडपीठाकडे पाठवलाय, संविधान पीठाकडे पाठवलाय. मग जे 50% वरचं 10% आरक्षण ऑलरेडी संविधान पीठाकडे आहे, पुन्हा संविधान संशोधन कसं होईल. इतके अकलेचे तारे तोडायचे, याचं कारण काय आहे. आपला नाकर्तेपणा सिद्ध होऊ नये म्हणून कुठली गोष्ट टोलवत जायची. एमपीएससीचा मुद्दा आला. आता एमपीएससीच्या मुद्द्यावर काही लोक म्हणतात परीक्षा झाली पाहिजे, काही म्हणतात नाही झाली पाहिजे. मराठा समाजाचं म्हणणं आहे नाही झाली पाहिजे, बाकी लोकांना असं वाटतं आमचा चान्स जाईल, झाली पाहिजे. अरे सरकारचं काम काय आहे, यांना झुंजवत ठेवणं काम आहे का. सरकारचं काम आहे मार्ग काढणं. एकदा तरी सरकारने दोन्ही बाजूंना चर्चेला बोलवलं. उद्या परीक्षा आहे, कोणाला समजत नाही होणार आहे का, ज्याला व्हावी असं वाटतं त्याला समजत नाही होणार आहे का, ज्याला वाटतं नाही व्हावी त्याला समजत नाही की नेमकं काय होणार आहे. एकदा अमोरासमोर बसवा, त्यातनं मार्ग काढा. आमच्या काळात असे रोज प्रश्न यायचे, पण हे प्रश्न आल्यानंतर आम्ही दोघांना झुंजवत नाही ठेवायचो, आम्ही बसवायचो, चर्चा करायचो आणि मार्ग काढायचो. इथे कोणी बसवतच नाही, कोणी चर्चाही करायला तयार नाही, कोणी बोलायलाही तयार नाही. सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, सगळ्यांच्या मनामध्ये काय होणार याची भीती आहे. आज या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढेल कोण, पण सरकार आहे कुठं. आमचे सकाळी संघटन मंत्री म्हणाले ते खरं आहे. महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे, बॅड गव्हर्नन्स की नो गव्हर्नन्स, बॅड गव्हर्नमेंट की नो गव्हर्नमेंट. बॅड गव्हर्नमेंट तर सगळ्यांना माहितीच आहे, पण आता नो गव्हर्नमेंटची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. चाललंय तर चालू द्या, आंदोलनं चालली आहेत तर चालू द्या, ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करत राहावं, आम्ही पाळणार देखील नाही. फक्त पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाबू, पोलिसांच्या माध्यमातून दमन करू, पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडू. आंदोलनं पोलिसांच्या माध्यमातून चिरडली जाऊ शकत नाही. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याकरता आवश्यकच असतात, पण आंदोलनं ही चर्चेतनं सुटतात, आंदोलनं ही चर्चेतनं संपतात, चर्चेतनं मार्ग काढावा लागतो. तुम्ही राज्यकर्त्यात, राज्यकर्त्यांना कायदा करायचा अधिकार आहे, राज्यकर्त्यांना या ठिकाणी विधिमंडळाने सगळे अधिकार दिले आहेत, या अधिकाराचा वापर करायचा असतो आणि त्यातनं योग्य ते मार्ग काढायचे असतात. हे मार्ग काढताना कुठेही हे सरकार या ठिकाणी दिसत नाही. आणि आता अजून एक नवीन गोष्ट, ज्यावेळी कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी लोकांना कन्फ्यूज करा आणि मग मधूनच काहीतरी मार्ग त्यात शक्कल काढली जाते.
की आता मग ओबीसीत आरक्षण द्यायचं का? खरं म्हणजे जो कायदा आम्ही तयार केला त्या कायद्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केलेला आहे. पण या ठिकाणी काही लोक प्रयत्न करतायत की मराठा समाज आणि ओबीसी समाजाला आमोरासमोर कसं आणायचं, यांच्यात कसे मतभेद तयार करायचे, यांच्यात कशा प्रकारे त्या ठिकाणी तणाव तयार करायचा. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहोत. नवे आम्हीच ते दिलं होतं, पण त्याचवेळी ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षण हे कायमच राहिलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्यामुळे आपल्या फायद्याकरता किंवा लोकांना डायव्हर्ट करण्याकरता हे दोन समाज गुण्या गोविंदाने नांदतायत. सातत्याने मराठा समाजाने भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षण बाजूला राहू द्या, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. ही भूमिका असताना हे कोण राज्य करतात, त्यातले कोण लोक आहेत की जे अशा प्रकारे करतायत. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 2-3 ओबीसी नेते देखील मला त्यांच्यासोबत सामील दिसले. ते म्हणायला लागले की ठीक आहे, बघूया काय करायचं ते ठरवूया. नाही चालणार, नाही चालणार, असं करू नका. महाराष्ट्राला पेटवू नका. महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. माझं तर आंदोलनकारी सगळ्यांना माझी विनंती आहे. बघा, आम्ही भोगलाय. महाराष्ट्र जळतो त्यावेळेस एक सरकार जळत नाही. मी स्वतः ते भोगलेलं आहे, मी बघितलेलं आहे. एखाद्या सरकारचा विषय नसतो. ज्यावेळेस महाराष्ट्र जळतो ना त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला देखील त्याचा त्रास होतो. सामान्य माणूस देखील त्यातनं जळत असतो. हा महाराष्ट्र जळावा अशी आमची इच्छा नाही. आम्ही आगी लावून राजकारण करणारे लोक नाही आहेत. मी जाहीर आव्हान करतो की या ठिकाणी ज्यांची आंदोलनं चालली आहेत, तुमचा उद्रेक बरोबर आहे, पण तुमची आंदोलनं शांत ठेवा. ती सनदशीर मार्गाने ठेवा, ती लोकशाही मार्गाने ठेवा. महाराष्ट्र पेटू देऊ नका. आम्ही सरकारला साथ देतो. या संपूर्ण लीगल बॅटलमध्ये, कायदेशीर लढाईमध्ये सरकारला जी जी मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत. त्या दिवशी सरकारने भूमिका मांडली, आम्ही एका मिनिटात स्वीकारली. या संपूर्ण भूमिकेमध्ये एकदाही सरकारचा विरोध आम्ही केला नाही. आम्ही सरकारला सांगितलं ठीक आहे, तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटतात ते ऑप्शन आम्ही त्या ठिकाणी स्वीकारू. आम्ही एकही भूमिका त्याच्या विरोधात घेतली नाही. आम्ही एकही स्टेटमेंट त्याच्या विरोधात केलं नाही. आम्ही विरोधाकरता विरोध करणारा विरोधी पक्ष नाही आहोत. समाजाचं हित पाहणारा विरोधी पक्ष आम्ही आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे काही झुंजवण्याचं काम आहे हे काम कुठेतरी बंद केलं पाहिजे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.